ते एका पुस्तकामध्ये काहीतरी वाद चाललेले आहे. लॉंग वे टू लो म्हणतो काहीतरी त्या मिस्त्रीच्या. काय त्याच्यामध्ये किती घाणेरडे शब्द आहेत तुम्हाला माहिती आहे. मी पत्रकार आहे, एकदम बोलीन आणि या आणि वाचा आणि हे सिलॅबस म्हणून कॉलेजला लावायच्या लायकीचं पुस्तक आहे का? काय शिकवता काय? कोणता संस्कार तुम्ही या तरुणांवरती हे करता? घाणेरडे शब्द शिव्या. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तुम्ही असे कॉलेजचे विद्यार्थी इतके हुशार आहेत, या भडव्याने ते शिवाय जास्त चांगल्या प्रमाणे शिकवतील. खायचं तर खा, पण पुस्तक सिलेबसला कसं जाऊ शकतं? कॉलेजेसमध्ये हालत काय आहे त्यांचं तुम्हाला कल्पना येणार नाही. आम्हाला तर 60 रुपये भरले म्हणून शाळेत काढून टाकलं, त्यामुळे कॉलेजच्या भांगड्या आम्हाला माहितच नाही. आता ही कॉलेजमध्ये जाणारी पोरं एका निर्णय भीषण चाललेली आहे. आठवायचं हे जे आमचं दुर्भाग्य आहे का, दुर्दैव आहे का की तो माझा नातू घ्यावा? त्यांनी उडावी घेतली. तुम्ही त्याला आशीर्वाद द्यायचे. निवडणुकावर येतात जात होतो असं तुम्ही नाराज बिराज त्यावर रात्री काय म्हणाला चालले, ही कसली निष्ठा पक्षावर काय तिकिटावर आहे? आम्ही इतक्या वेळ हे काढलं, आम्ही तितक्या वेळ ते काढलं. अरे काढलं असेल रे, पण निष्ठेसाठी काढलं का पक्षासाठी काढलं तर तिकिटासाठी काढलं? हे नाही चालेल. आमच्या देऊ नका कोणी, बिलकुल नाही. काय होईल? बाजूला होतो ना, आम्ही सगळे बाजूला होतो. चालवा, नाराजांनी चालवावी, शिवसेना चालवावी, महाराष्ट्र चालवावा, सत्ता आणून दाखवावी. पण घरपड्यांना मदत करू नका, घरपड्यांच्या पाठीशी राहू नका. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये हे चाललेलं आहे हरामखोरी, कपटकार असताना. अरे शिवसेनेला आमने सामने करून पाडा ना आणि जिंका. हिंमत नाही, यंत्रणा हे करते आमच्यावरती हे पराभव आमच्या करताय. शिवसेनेला पराभव इतका साधा नाही, आणून दाखवतो, परत सत्ता आणतो एक आणि यंत्रामध्ये संशय आला तर लाच वाले यंत्राला काय व्हायचं ते होईल, जाऊ घ्या, कटले चालतो. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमच्या पुढासदानं निश्चयनं शिवराच्या भव्य झेंड्याखाली मंत्रिमंडळ येणारच, आणणारच, सत्ता घेणारच. ही निष्ठा आणि ह्या पद्धतीने मजबूत विचार करून आज उठायचा आहे. सोन्याचं दसऱ्याचं सोनं लुटा ना, हे सोनं मी तुम्हाला देत आहे की यापुढे प्रत्येकाने निश्चयानं असे कसं मतदान करा की शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलीच पाहिजे. आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या त्या घुमटावरती दौलानं, अभिमानानं, स्वाभिमानानं आणि जबरदस्त बहुमतानं फडकला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.